आणि आता थेट जाऊयात पुण्याला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यातल्या मनसेच्या कार्यालयात पोहोचलेत आणि इथे मनसेच्या पुण्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत राज ठाकरे यांची बैठक आहे। ते पुण्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। कालपासून राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। काल त्यांनी पुण्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती आणि विविध लोकांना भेटी दिल्या होत्या आणि आज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आहेत। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। चंद्रकांत, राज ठाकरे यांचा आजचा कार्यक्रम काय काय आहे? आजचा कार्यक्रम म्हणजे आता काही कार्यकर्त्यांचे प्रवेश आहे कात्रज भागातले। म्हणजे आपल्याला माहिती आहे वसंत तात्या मोरे सोडून गेल्यानंतर ते शिवसेना गेल्यानंतर तिथले जे कार्यकर्ते आहेत तिथं मनसेची ताकद थोडी कमी झाली होती, ती पुन्हा वाढवण्यासाठी हे सगळं रणनीती आहे आणि तिथलेच काही जुनेच कार्यकर्ते पुन्हा मनसेत प्रवेश करतात। राजसाहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश होतो, त्यानंतर बैठक होईल। मग कदाचित राजसाहेब प्रेसशी बोलतीलही आणि त्यानंतर मग संध्याकाळी 5 वाजता बालगंधर्वला तिथं फडणवीसांच्या जे आपल्याला माहिती व्यंगचित्रकार आहेत त्यांचा सत्कार असा तो कार्यक्रम आहे। असा दिवसभरांचा राजसाहेबांचा दौरा आहे। या सगळ्या दरम्यान राज ठाकरे काही माध्यमांशी बोलतील किंवा कार्यकर्त्यांशी बातचीत करताना त्यांनी परवा जी घोषणा केली होती मेळाव्यात की स्वबळावर लढायचं आहे, त्या अनुषंगानंच आणखीन काही गोष्टी असू शकतात? काल त्यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली पुण्यातल्या एकतानगर आनंदनगर, त्याच्यावरही काल त्यांनी प्रेसचे बोलले नाही, आज त्याच्यावरही ते बोलू शकतात आपलं। कारण काल बरेचसे नागरिक त्यांना येऊन भेटले, आपल्या व्यथा मांडल्या, त्यावरही ते कदाचित आपलं भाष्य करू शकतात। चंद्रकांत, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा हा दुसरा दिवस आणि आज कार्यकर्त्यांची औपचारिक भेटीगाठी, बैठका आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील।